आता तुम्ही स्वतःच मुन्ना मुन्नी निब्बा निब्बीसारखे वागता आणि मग घरात मन्नू येतो. आई आणि मुलीत काही फरकच नाही. बाप आणि मुलगाही एकसारखेच, म्हणजे दोघंही एकाच मानसिक पातळीवर आहेत. फक्त शरीराचा आकार वेगळा आहे आणि बाप काय बनून बसलाय? शिक्षक. आणि आई त्याला ज्ञान देतीये. आईच्या पायात स्वर्ग असतो. विशेषतः पेडिक्युअर करून आली आहे ती. 25 वर्षांच्या वयात कुणाला काय कळतं? आणि मी 25 म्हणतोय, पण अजूनही 18व्या वर्षी मुलींचं लग्न होतं. 20ला त्या आई होतात. 20 वर्षांची आई ही मम्मी झाली, ही काय संगोपन करणार? शारीरिकदृष्ट्या जन्म दिला असेल तिने, पण मानसिकदृष्ट्या ती अजिबात तयार नव्हती जन्म देण्यासाठी. संस्कार देणारा खूप समजूतदार असायला हवा. हे असं थोडंच आहे की तुम्ही 22, 25, 28च्या वयात मूल जन्माला घातलं. त्या वयात तुमच्याकडे किती समज होती खरंच? 25चे तुम्हाला काय माहितीये? आणि तुम्ही आता मुलाचे बाप किंवा आई झालात आणि वर त्याला ज्ञान देताय. काय द्याल? विषच द्याल ना?